थकलेले आहेत. प्रतीक्षाही देवाची खूप केलेली आहे, तरीही देव भेटत नाही. शेवटी नामदेव महाराज प्रार्थना करतात त्या देवाची, अहो सदाशिवा, हे सदाशिवा. त्याला अहो हे संबोधन वापरलेलं आहे. आपण बोलतो ना, एखाद्या आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला आपण बोलतो अहो, तसं नामदेव महाराज इथं भगवान शिवजींशी बोलतायत, शिवजींची प्रार्थना करतायत. अहो सदाशिवा, हे सदाशिवा, मी तुमच्या चरणावरती नतमस्तक आहे. मी तुमच्या दारात आलेलो आहे. मी तुम्हाला शरण आलेलो आहे. मी प्रयत्न केलेला आहे. मी पुरुषार्थ केलेला आहे. मी प्रतीक्षाही केलेली आहे. पण तरीही मला तुम्ही भेट देत नाही, तुमचं दर्शन होत नाही. हे सदाशिवा, देसी भक्ती मुक्ती भावा, भाव अंतःकरणात घेऊन जो तुझ्या दारात येतो ना, त्याला तो भक्ती देतो किंवा त्याला तो मुक्ती देतो. भगवान शिवजींच्या दारात आपण जर भावपूर्ण अंतःकरणाने गेलो ना, तर तो भगवान शिव जीवाला भक्ती प्रदान करतो किंवा भुक्ती प्रदान करतो. दोन्ही शब्दांचा वापर या अभंगामध्ये आपल्याला करता येणं शक्य आहे. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, हे सदाशिवा, तुम्ही भुक्ती प्रदान करणारे आहेत. भुक्ती म्हणजे काय? भुक्ती म्हणजे या विश्वातले जे विभिन्न भोग आहेत, या जगातले भोग आणि स्वर्गातले जे भोग आहेत, हे सगळे भोग देण्याचं सामर्थ्य त्या शिवजींच्याकडं आहे. सदाशिव नावाच्या परमात्म्याकडं आहे. नामदेव महाराज म्हणतात, तुम्ही भुक्ती देतात म्हणजे तुम्ही भोग देतात. सगळे भोग तुम्ही देऊ शकता, तेवढं सामर्थ्य तुमच्याकडं आहे. देसी भुक्ती, तू सगळे भोग देऊ शकतो. भगवान भोलेनाथ जीवाला काय देऊ शकत नाही? तो जीव जर त्याच्याकडं शुद्ध अंतःकरणानं गेला तर भगवान भोलेनाथ काय म्हणून देणार नाहीत? त्यांच्याकडं असलेल्या सगळ्या वस्तू ते कोणालाही देऊन टाकतात. भोलेनाथांचे एवढं भोळं दैवत या विश्वामध्ये कोणतं नसेल. तो लंकेचा राजा रावण भोलेनाथांच्या दरबारामध्ये आला, भोलेनाथांची प्रार्थना केली. भोलेनाथांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवतांडव नावाचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र गायलं. भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर तो जो रावण आहे, त्या रावणाला म्हणतात, बोल भक्ता, तुला नेमकं माझ्याकडून काय अपेक्षित आहे? काय द्यावं व एखाद्या देवानं भक्ताला काय द्यावं? रावण भक्त आहे, पण मनामध्ये ती पार्वती मिळावी, भगवंताची, भगवान शिवजींची जी पत्नी आहे ती पत्नी मिळावी अशी अपेक्षा आहे. लक्ष्मी मिळावी, देवी मिळावी अशी अपेक्षा आहे. आणि त्यानं भोलेनाथांना बोलून दाखवलं, देवा, तुमचं आत्मलिंग आणि तुमची जी पार्वती आहे, सती आहे, ती सती मला मिळाली पाहिजे. मी घेऊन जाणार आहे तिला. भोलेनाथांनी समर्पित केली. देशी भुक्ती, हे देवा, तू भुक्ती प्रदान करणारा आहे. विश्वातले सगळे भोग हा देव आपल्याला देऊ शकतो. देशी मुक्ती, हा देव आपल्याला मुक्ती प्रदान करू शकतो, म्हणजे आत्मज्ञान देऊ शकतो. या विश्वाला ब्रह्मज्ञानाचा परिचय किंवा ब्रह्मज्ञान देण्याचं काम जर कोणी केलं असेल ना, तर ते भगवान महादेवांनी केलेलं आहे, भोलेनाथानं, शिवजींनी केलेलं आहे. भगवान शिवांच्या पासून सगळ्यांना हे आत्मज्ञान झालेलं आहे, हे ब्रह्मज्ञान झालेलं आहे. ते मुक्ती प्रदान करणारे आहेत. नामदेव महाराज प्रार्थना करत आहेत, देवा, तुम्ही भुक्ती प्रदान करणारे आहात, तुम्ही मुक्ती प्रदान करणारे आहात. भक्ती हा शब्द वापरला तरी चालू शकतो. भक्ती, देवा, तुम्ही भक्ती देणारे आहात, शिवांना भक्ती प्रदान करणारे. जो ज्याची भक्ती करत असेल त्याला त्या त्या पद्धतीची भक्ती प्रदान करणारा देव. म्हणून भगवान शिवजींचं जीवन आपल्याला पाहता येणं शक्य आहे, त्यांचं चरित्र आपल्याला पाहता येणं शक्य आहे. नामदेव महाराज प्रार्थना करतात आणि देवाला म्हणतात, तुम्ही भुक्ती प्रदान करतात, तुम्ही मुक्ती प्रदान करतात. मी तुमच्या दारात आलेलो आहे, मला तुमच्याकडच्या या गोष्टींची गरज आहे. आपणही भगवान शिवजींच्या दारात जातो, आपणही शिवजींच्या दारात जातो. श्रावण महिना आला का प्रत्येक सोमवारी आपण काहीतरी मुठभर धान्य घेतो. जे धान्य त्या दिवशी व्हायला सांगितलेलं असेल ते घेतो, ती शिवामूठ घेतो आणि भगवान भोलेनाथांना समर्पित करतो. भोलेनाथाच्या मंदिरात जातो, त्यांना समर्पित करतो, त्यांची प्रार्थनाही आपण करतो. पण भोलेनाथांची कृपा आपल्यावरती होत नाही. भोलेनाथ आपल्याला भुक्ती प्रदान करत नाहीत. मुक्तीचं तर लांबच आहे, फक्त सप्ताहाच्या काल्याच्या दिवशी नुक्ती प्रदान करतात.
पण मुक्ती आपल्याला अजूनपर्यंत मिळाली नाही. आपण अनेक वेळेस महादेवाच्या मंदिरात आलो, अनेक वेळेस आलो, अनेक वेळेस दर्शन घेतलं, अनेक वेळेस आपण त्याला विनंती केली, पण आपल्याला भुक्ती दिली नाही आणि मुक्ती दिली नाही. आपल्या प्रारब्धात जेवढे भोग आहेत तेवढे आपण भोगत राहतोय. देवानं आपल्याला काही भोग दिलेले आहेत असं समजण्याचं कारण नाही. का म्हणून या भोलेनाथांनी आपल्याला भुक्ती दिली नसेल? का म्हणून या देवानं आपल्याला मुक्ती दिली नसेल? आपण त्या योग्यतेनं त्या देवापर्यंत पोहोचलो नाहीत. भगवान शिवजींची कृपा जर आपल्यावरती व्हायची असेल, त्यानं जर आपल्याला भुक्ती प्रदान करावी असं जर वाटत असेल, तर त्या पद्धतीनं आपण त्याच्याकडं गेलं पाहिजे. आपलं फार विचित्र काम आहे. आपण आपल्या पद्धतीनं देवाकडं जातो. आपण आपल्या पद्धतीनं देवाला समर्पित होतो. आपण आपल्या पद्धतीनं देवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या पद्धतीनं आपण देवाकडं जात नाहीत. देवाच्या प्रसन्नतेच्या पद्धतीनं आपण देवाकडं जात नाहीत. म्हणून देव आपल्याला भुक्ती प्रदान करत नाही. म्हणून देव आपल्याला मुक्ती प्रदान करत नाही. भगवान शिवजींची प्रसन्नता आपल्यावरती व्हावी वाटत असेल, शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान आपल्याला व्हावं वाटत असेल, तर ती रीत, ती पद्धत आपण जाणून घेतली पाहिजे. श्री संत नामदेव महाराज म्हणतात, तुम्हाला हा भुक्ती प्रदान करणारा देव आहे, तुम्हाला हा मुक्ती प्रदान करणारा देव आहे. याच्या मंदिरात जात असताना तुम्ही एक विशिष्ट पद्धत वापरा. त्या पद्धतीनं या देवाकडे जा. त्यावेळेस त्याचं जे तत्व आहे ना, हे जे शिवतत्व आहे ना, हे शिवतत्व तुम्हाला भुक्ती प्रदान करेल, तुम्हाला मुक्ती प्रदान करेल. तोपर्यंत करणार नाही. कोणती पद्धत आहे ती? भगवान भोलेनाथांच्या दर्शनाची, भोलेनाथांच्या प्रार्थनेची एक पद्धत आहे. मंदिरामध्ये आपण जातो, जसं आलोत तसं मंदिरामध्ये जातो. त्या भोलेनाथाच्या लिंगाचं आपण दर्शन घेतो. या लिंगाच्या दर्शनाची एक पद्धत आहे. मंदिरात जायच्या अगोदर आपण शरीराची शुद्धी केली पाहिजे. आपलं शरीर शुद्ध केलं पाहिजे, स्नान केलं पाहिजे. कमीत कमी मंदिरात जायच्या अगोदर आपण जर अगोदर स्नान केलेलं असेल आणि बाहेरून आपण आलो, तर मंदिरात जायच्या अगोदर चरणक्षालन केलं पाहिजे. आपण पाय धुतले पाहिजेत, हात धुतले पाहिजेत, तोंडावर पाणी आपण घेतलं पाहिजे, डोळ्यांना पाणी लावलं पाहिजे, आचमन केलं पाहिजे, शरीराची शुद्धी केली पाहिजे आणि मग त्या मंदिराच्या दिशेनं आपण गेलं पाहिजे. मग असंच मंदिरात जाऊन चालतं का? नाही. हातपाय धुवा, स्वच्छ व्हा. स्वच्छ झाल्याच्या नंतर रुद्राक्ष माला गळ्यामध्ये परिधान करा, भस्म कपाळाला धारण करा. भस्म भोलेनाथांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर भस्म धारण करणं गरजेचं आहे. या भस्म धारणाची सुद्धा एक पद्धत आहे. कोणत्याही पद्धतीनं भस्म लावून चालत नाही. त्रिपुंड धारण केलं पाहिजे. त्रिपुंड म्हणजे 3 पट्टे असे भस्माचे, 3 बोटानं 3 पट्टे असे कपाळावरती आपण लावले पाहिजे. शरीरावरती भस्म धारण केलं पाहिजे. हे भस्म धारण केल्याच्या नंतर, रुद्राक्ष परिधान केल्याच्या नंतर बिल्वदळ म्हणजे बेलाचं पान. भगवान महादेवांना फार प्रिय आहे हे बेलाचं पान. हे बेलाचं पान आपण त्या भोलेनाथांना समर्पित करण्यासाठी घेतलं पाहिजे, सोबत घेतलं पाहिजे. आपण बेलाचं पान वाहतो. कोणी म्हणतात आम्ही 1100 बेलाची पानं वाहिले, कोणी म्हणतो 11,000 बेलाची पानं वाहिले, पण काहीच फरक नाही पडला. नाही झालं ना पोराचं लग्न, 11,000 पानं वाहिले पण काहीच फरक नाही पडला, नाही का रामेश्वर महाराज? झालंच नाही, तसंच राहिलं. 11,000 पानं वाहून सुद्धा आपण ज्या पद्धतीनं बिल्वदल समर्पित करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलं पाहिजे. अगोदर बेलाच्या झाडाच्या जवळ जावं, त्याची क्षमा याचना करावी, त्याची प्रार्थना करावी आणि त्या झाडाला विनंती करावी, बाबा रे, तुझ्या माध्यमातून शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान मला होणार आहे. शिवाच्याकडं ज्या शक्ती आहेत त्या शक्ती मला मिळवायच्या आहेत, पण त्या तुझ्या माध्यमातून मिळवायच्या आहेत. माझ्या माध्यमातून त्या मला मिळवता येणं शक्य नाही. प्रार्थना करावी त्या झाडाची आणि मग त्या झाडाची पानं तोडावीत. देठासहित पान तोडायचं. कोणतं तोडायचं? कोवळं पान तोडायचं. ज्याला 3 पानं आहेत असंच पान तोडायचं. किडलेलं, भुंग्यानं खाल्लेलं, माशीनं खाल्लेलं, वाळलेलं असं पान भोलेनाथांना वाहिलेलं चालणार नाही. याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? घागर घ्यायची आणि त्या बेलाच्या झाडाला अगोदर 1-2 वर्ष पाणी घालायचं आणि मग पानं तोडायची. हे काय करतात? पहाटच उठतात आणि दुसऱ्याच्या दारातला शिळीला पाला आणल्यासारखं फांद्याच कापून आणतात. फार अवघड लोक आहेत पहा. म्हणे 1100 बेल व्हायला ना 11,000 बेल व्हायला. वाटुळं होणार, वाटुळं. काहीच चांगलं नाही होणार, वाटुळं होणार. म्हणजे शेजारी झोपीत आहे तोपर्यंत त्यांचे फुलं तोडून आणले महादेवाला वाहिले, कसा प्रसन्न होईल ते? नाही होणार भाऊ, नाही.
त्याच्या प्रसन्नतेसाठीची एक साधना आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी शरीराची शुद्धी सोबत या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत. रुद्राक्ष परिधान करायचा. रुद्राक्ष का परिधान करावा? गळ्यामध्ये कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष असावा? शिखामध्ये शेंडीमध्ये कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष असावा? दंडामध्ये बाहूमध्ये कोणत्या प्रकारचा रुद्राक्ष असावा? मनगटामध्ये कोणता रुद्राक्ष असावा? या सगळ्या गोष्टींना बंधन आहेत. रुद्राक्ष परिधान करावा. किती रुद्राक्ष असावेत? दंडामध्ये किती असावेत? मनगटामध्ये किती असावेत? या सगळ्या गोष्टींना बंधन आहेत. असं रुद्राक्ष धारण करावं, भस्म धारण करावं आणि मग भोलेनाथांच्या दर्शनासाठी जावं. भोलेनाथाच्या दर्शनाला जात असताना शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान आपल्याला व्हावं अशी अपेक्षा आहे. पण हे जे शिवतत्व आहे ना, हे शिवतत्व याचं जे तेज आहे ना, याचं तेज सामान्य व्यक्तीला एवढ्या सहजासहजी सहन होत नाही. सत्व रज तम गुणांनी युक्त असलेलं हे जे शिवतत्व आहे ना, हे शिवतत्व सामान्य व्यक्तीला एवढं सहजासहजी सहन होणं शक्य नाही. शिवजींच्या दारामध्ये नंदी महाराजांची स्थापना आपण केलेली असते. नंदी महाराज असतात. महादेवाच्या मंदिरात जायच्या अगोदर नंदी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. नंदी महाराजांच्या उजव्या बाजूला बसावं. उजव्या बाजूला बसल्याच्या नंतर एका हातानं त्यांच्या वृषणाला स्पर्श करायचा आहे. वृषण म्हणजे पाठीमागं त्या स्पर्श करायचा. 2 बोटं जे आहेत ना, 2 बोटं, आपले 2 बोटं नंदी महाराजांच्या शिंगावरती ठेवायचे आहेत. नंदी महाराजांच्या शिंगावरती 2 बोटं ठेवल्याच्या नंतर मग त्याच्यामधून भगवान शिवजींचं जे लिंग आहे ते लिंग न्याहाळायचं आहे. ते न्याहाळण्याच्या अगोदर नंदी महाराजांच्या वृषणाला हात लावून नंदी महाराजांना प्रार्थना करायची. हे नंदी महाराज, माझ्या अंतःकरणातला काम नावाचा विकार गेला नाही. माझ्या अंतःकरणातला काम नावाचा विकार गेला नाही. हे नंदी महाराज, माझ्या अंतःकरणातला लोभ नावाचा विकार गेला नाही. पण मला वाटतं या शिवतत्वाची कृपा माझ्यावरती व्हावी. या शिवतत्वातली जी शक्ती आहे ती शक्ती मला मिळावी. माझी तुम्हाला प्रार्थना आहे. तुम्ही शिवजींच्या जवळचे आहात. तुम्ही शिवजींच्या जवळचे आहात. वृषणाला हात लावून सांगावं, माझ्या अंतःकरणातली काम वासना कमी होऊ दे. त्या शिंगांना हात लावून त्या शिंगांच्या टोकावरती स्पर्श करून सांगावं, नंदी महाराज, माझ्या अंतःकरणातला जो क्रोध आहे ना, क्रोध इथं तुमच्याजवळच राहू द्या. तुमच्याजवळच त्याचं विसर्जन होऊ द्या आणि मला शिवतत्वाचं यथार्थ ज्ञान होऊ द्या. नंदी महाराजांना मध्यस्थी करावं आणि मग नंदी महाराजांच्या 2 शिंगाच्या मधून लिंगाचं दर्शन करावं. लिंगाचं दर्शन केल्याच्या नंतर हात जोडून एका बाजूनं म्हणजे नंदी महाराज आणि शिवजी, शिवाचं जे लिंग आहे त्या लिंगाच्या मधून आतमध्ये प्रवेश करायचा नाही. दोघांच्या मध्यभागी यायचं नाही. दोघांच्या मध्यभागी आल्याच्या नंतर आपल्याला जो अनुकूल परिणाम पाहिजे तो विपरीत परिणाम होत असतो. एका बाजून आतमध्ये जावं. बसत असताना सुद्धा, पिंडीच्या बाजूला बसत असताना सुद्धा नंदी महाराज आणि लिंग या दोघांच्या मधली जी रेषा आहे त्या रेषेवरती कधीही बसू नये. बाजूला बसावं. शिवजींना प्रिय असलेलं जे जल आहे, पाणी आहे, ते पाणी समर्पित करावं. त्यांचं क्षालन करावं. जल समर्पित करावं. पांढरं फूल त्यांच्या प्रसन्नतेसाठी आवश्यक आहे. हे पांढरं फूल त्यांना समर्पित करावं. त्यांना भस्म धारण करायला द्यावं. लोक येतात हो, हळदी कुंकुवाचं ते काय म्हणतात त्याला तुमच्याकडं, पंचपाळं. ते एवढं मोठं पंचपाळं घेऊन येतात आणि महादेवालाच हळदी कुंकू लावतात. महादेवाला हळदी कुंकू चालतं का हो? महादेवाला हळदी कुंकू चालतं का? नाही चालत. महादेवाच्या पिंडीवरती जर तुम्ही हळदी कुंकू वाहिलं ना, तर तुम्हाला अनुकूल परिणाम सोडा, प्रतिकूल परिणाम तुमच्या जीवनावरती झाल्याविना राहत नाही. शिवजींना प्रसन्न करून घ्यायचंय तर त्यांना भस्म लावलं पाहिजे, भस्म धारण केलं पाहिजे आणि मग त्यांची प्रार्थना करावी. त्यांना एक एक बिल्वदळ समर्पित करावं. हे बिल्वदळ समर्पित करत असताना सुद्धा त्या बेलाच्या पानाचं देठ कोणत्या दिशेला असावं आणि त्या बेलाच्या पानाचं टोक कोणत्या दिशेला असावं, ह्या सगळ्या गोष्टी फार सूक्ष्म आहेत, फार सूक्ष्म. आणि मग ते बेलाचं पान समर्पित करायचं. त्याची जी 3 टोकं आहेत ना, 3 टोकं महादेवाच्या दिशेनं करायची. त्याचा जो देठ आहे ना, तो देठ आपल्या अंतःकरणाच्या दिशेनं करायचा आणि
त्या बेलाच्या पानाच्या माध्यमातून शिवजींना प्रार्थना करायची, त्या शिवतत्वाला प्रार्थना करायची. मला वैयक्तिक तुमचं तेज धारण करण्याची क्षमता नाही, पण हे बिल्वदळ मी तुम्हाला समर्पित करतोय. तुमच्याकडं 3 प्रकारच्या ज्या शक्ती आहेत ना, त्या शक्ती माझ्या अंतःकरणात याव्यात अशी माझी इच्छा आहे. 3 तत्वांनी युक्त असलेली शक्ती, ती शक्ती माझ्याकडे यावी. बिल्वदळ, बेलाचं पान, या बेलाच्या पानामध्ये अशी विशिष्ट शक्ती आहे की जी शक्ती शिवजींच्याकडं असलेलं 3 प्रकारचं सामर्थ्य, 3 प्रकारची शक्ती ती एकत्रित करू शकते आणि ती शक्ती देठाच्या माध्यमातून साधकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचू शकते. ते बिल्वदळ देवाला समर्पित करावं. असं तुम्ही एकच बिल्वदळ देवाला समर्पित करा आणि प्रार्थना करा. त्या शिवतत्वाची कृपा आपल्यावरती होईल. त्याच्यातली जी सकारात्मक ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळेल, अन्यथा मिळणार नाही. नामदेव महाराज देवाला प्रार्थना करतात आणि देवाला विनंती करतात, देवा तुम्ही भुक्ती देणारे आहात, तुम्ही मुक्ती देणारे आहात. मला त्या गोष्टींची गरज आहे, मला त्या गोष्टी मिळाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. मला वाटतं हे मिळालं पाहिजे. शिवजींच्याकडं असलेली ही जी शक्ती आहे ना, शिवजींच्या लिंगामध्ये, या शक्तीचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा संशोधन केलं गेलेलं आहे. सनातन नावाची जी संस्था आहे, त्या संस्थेनं बार्शी तालुक्यामध्ये एक शिवजींचं फार पुराणं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्रसंहितेचा पाठ करत असताना शिवलिंगातून बाहेर पडणाऱ्या ज्या ऊर्जा आहेत, शिवलिंगातून बाहेर पडणारी जी शक्ती आहे, ती शक्ती जाणून घेण्यासाठी, त्या शक्तीचा परिणाम श्रवण करणाऱ्या साधकांच्या वरती, ते रुद्रसंहिता पठण करणाऱ्या ब्रह्मवृंदांच्या वरती होणारा जो परिणाम आहे, तो परिणाम जाणून घेण्यासाठी शास्त्रीय दृष्ट्या, वैज्ञानिक दृष्ट्या संशोधन त्या ठिकाणी केलं गेलं. आणि ते संशोधन आजही या ठिकाणी आपल्याला त्या संशोधकाच्या माध्यमातून लिखित स्वरूपामध्ये, नवे त्यांच्या अनुभव स्वरूपामध्ये आजही आपल्याला पाहायला सापडतं, पाहायला भेटतं. अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या ही गोष्ट सिद्ध केलेली गेलेली आहे. भगवान शिवजींच्या या लिंगामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सामर्थ्य आहे. एरवी शिवलिंगाच्या बाजूला जर आपण गेलो तर ती जी स्पंदन आहेत ना, ती जी शक्ती आहे ना, ती शक्ती आपल्याला जाणवल्या विना राहत नाही. आपण अमृतेश्वर भगवंताच्या या दरबारामध्ये येतो. अमृतेश्वर भगवंताचा दरबार म्हणजे आजचा नाही. हा महादेव आपण बसवलेला आहे का? नाही. हा अतिशय जुना महादेव आहे. कोणी बसवला याच्याविषयी आपल्याला माहिती नाही, त्याचं ज्ञान आपल्याला माहीत नाही. पण अनेक साधकांनी या भूमीमध्ये साधना केलेली आहे, या महादेवांची भक्ती केलेली आहे आणि अनेक साधकांना सिद्धावस्थेपर्यंत पोहोचवलेला हा महादेव आहे, अमृतेश्वर भगवान आहे. म्हणून या अमृतेश्वर भगवंताच्याकडं एक विशिष्ट अशी शक्ती आहे. पहा, आपण स्थापन केलेलं शिवलिंग, आपण स्थापन केलेली मूर्ती, त्या मूर्तीतल्या ऊर्जा, त्याच्यातून निघणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा आणि जी मूळतः मूर्ती आहे, नारायणगडावरती आपण पाहतो महादेवाच्या स्वयंभू मूर्ती आहेत तिथं, स्वयंभू. त्या स्वयंभू मूर्तीच्या ठिकाणाहून निघणारी जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा वेगळ्या पद्धतीची आहे आणि स्थापन केलेली जी मूर्ती आहे तिच्यातून निघणारी ऊर्जा जी आहे ना, ती ऊर्जा वेगळ्या स्वरूपाची आहे. हे जे लिंग आहे ना, हे अमृतेश्वराचं लिंग, हे आपण स्थापन केलेलं नाही. हे कोणी स्थापन केलं आपल्याला माहीत नाही. म्हणून हे अनादी असलेलं शिवलिंग, या शिवलिंगाच्या सानिध्यात जर आपण गेलो ना, तर त्याच्यातून प्रक्षेपित होणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेची जाणीव आपल्याला झाल्याविना राहत नाही. व्यक्ती संसार करत असताना थकतो, भागतो, प्रवासामध्ये, व्यवहारामध्ये थकतो. कधी-कधी व्यावहारिक अडीअडचणी येतात आणि इतकं बुद्धीवरती त्याचं प्रेशर असतं, इतकं प्रेशर असतं, इतका दबाव असतो. एवढ्या दबावामध्ये त्याला वाटतं आपण अमृतेश्वर भगवंताच्या दरबारात गेल्याच्या नंतर, दऱ्यात गेल्याच्या नंतर आपल्याला समाधान वाटेल आणि तो गावातून निघतो. गावातून निघाल्याच्या नंतर इथं दरबारामध्ये येतो, अमृतेश्वर भगवंताच्या, भगवंताचं दर्शन घेतो, त्या लिंगाच्या सानिध्यामध्ये 2 मिनिटं बसतो, हात जोडतो आणि हात जोडत असताना त्याच्यातल्या ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत ना, या अमृतेश्वर भगवंताच्या लिंगातल्या सकारात्मक ऊर्जा अंतःकरणामध्ये प्रवेश करतात. त्याचा परिणाम
संसारात आलेलं जे नैराश्य आहे ना, ते नैराश्य दूर होऊन जातं. ते नैराश्य शिल्लक राहत नाही. माणूस प्रसन्न होतो इथं आल्याच्या नंतर. कितीही प्रपंचातला लोड असला, कितीही लोड असला. माझ्यापेक्षा तुमच्या सर्वांचा अनुभव खूप मोठा आहे. माझा सुद्धा अनुभव आहे. मी या ठिकाणी राहिलेलो आहे. अमृतेश्वर भगवंताचा अनुभव जसा तुम्हाला आहे, तसा मला सुद्धा आहे. या कार्तिक महाराज हा जो दरबार आहे ना, या दरबारामध्ये या अमृतेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये अनेक दिवस मी एकटाच राहिलेलो आहे. इथं लाईट नव्हती त्यावेळेस. लाईटीची सोय नव्हती. अंधारामध्ये त्या रूमला दरवाजे सुद्धा व्यवस्थित नव्हते आणि उजेड कसलाच नव्हता. माझ्याकडं साधन सामुग्री कसल्याच प्रकारची नव्हती. पण अमृतेश्वर भगवंताच्या लिंगामधून निघणारी जी ऊर्जा आहे, त्या ऊर्जेचा परिणाम कोणत्याही प्रकारचं भय अंतःकरणामध्ये नव्हतं, कोणत्याही प्रकारचं. आज आज लाखो रुपयांच्या गाड्या फिरण्यासाठी आहेत, लाखो रुपयांच्या गाड्या आहेत फिरण्यासाठी. पण कीर्तनाला जात असताना, कीर्तनावरून परत येत असताना अंतःकरणातली जी अवस्था आहे ना, त्या अवस्थेचं आपण चिंतन केलं पाहिजे. आपण चिंतन केलं पाहिजे. आपल्या अंतःकरणामध्ये इथं असताना भयभीती बिलकुल नाही. कृष्णा महाराज अनेक लोक भीती घालायचे हो. म्हणायचे नाही नाही तिथं खूप मोठा बाबा आहे. ते म्हणे रातचंच येतो अंगावर बसतो नाग. म्हणलं यायचं तर येऊन दे, मला काय घेणं देणं त्याचं. बघा रामेश्वर महाराज खूप भीती घालायचे, लोक सांगायचे. ते म्हणायचे नाही नाही तिथं राहणंच शक्य नाही, तिथं आजपर्यंत कोणी राहिलंच नाही. खरं सांगू का, ज्याला शिवतत्वाची जाणीव झाली ना, त्याला राहायला काहीच अडचण नाही. ज्यानं मसनवाटेतली राख लावलेली ना, त्याला कुठंच काहीच फरक पडत नाही. त्याला काय सोन्याच्या गादीवर बसवलं काय, आणि मसनवाटेतल्या ते दोन्ही साईडनं लोखंडाचं असते त्याच्यामध्ये नेऊन बसवलं काय, त्याला सारखंच आहे. त्याला काय घेणं देणं कसं. या शिवतत्वाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे, त्याचं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आपण भगवान शिवजींना प्रसन्न करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शिवजी देण्यासाठी समर्थ आहेत. ते भुक्ती देत आहेत, ते मुक्ती देत आहेत. पण त्याच्यासाठीची जी पद्धत आहे, ती पद्धत आपण अवलंबली पाहिजे. मंदिरात त्यांचं दर्शन घेत असताना, त्यांना प्रदक्षिणा करत असताना आपण उठतो आणि येडे येडे घालतो. आपण सगळे येडे येडे घालतो मंदिराला. नाही हो, शिवजींच्या मंदिराला तशी प्रदक्षिणा चालत नाही. अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा शिवजींच्या त्या लिंगाला करायची आहे. म्हणजे आपण मंदिरात गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी पूजेसाठी बसलो तिथून उठावं. त्या साळुंकेला प्रदक्षिणा करत असताना जिथं त्या साळुंकेचं पिंडीचा समोरचा भाग आलेला आहे, जिथून तीर्थ बाहेर निघत असतं, तीर्थ बाहेर जात असतं, तिथंपर्यंतच जावं, तिथून परत फिरावं. या तीर्थाच्या वरून आपल्याला येण्याचा अधिकार नाही. याचं महत्त्वाचं कारण सांगतो, याचं महत्त्वाचं कारण सांगतो. हे जे तीर्थ आहे ना, महादेवाच्या पिंडीवरून वाहणारं, लिंगावरून वाहणारं, या तीर्थाच्या माध्यमातून ज्या विशिष्ट प्रकारच्या लहरी बाहेर पडतात ना, त्या लहरी जीवाला सहन करण्याचं सामर्थ्य नाही. आपण ज्यावेळेस चुकीनं नजर चुकीनं किंवा आपल्याला माहिती नसते म्हणून आपण त्या लिंगाला प्रदक्षिणा करण्यासाठी पूर्ण प्रदक्षिणा करतो. ती जी नाली आहे, त्या नालीवर पाठीमागचा एक पाय पाठीमाग असतो, एक पाय पलीकडे टाकतो. 2 पाय दोन्ही साईडला टाकले असताना ती जी ऊर्जा शक्ती आहे ना, ती ऊर्जा शक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्याच्या नंतर तिचा विपरीत परिणाम जीवावरती होतो. म्हणजे अंतःकरणातला काम जायच्या ऐवजी काम अंतःकरणात निर्माण होतं. बरेच लोक म्हणतात तुम्ही